गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. श्री स्वामी समर्थ. मी वर्षा. गावाकडचं जीवन आणि रेसिपी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत. आणि आज ना पिऊसीला सुट्टी होती, त्यामुळे ना मला अशा कामामध्ये ना मदत करीत असतात. आणि ते बघा, ही लाडूबाई कशी बसलेली आहे ह्या गोंडोलीसोबत. तिला ना कवड्या उन्हामध्ये आणून ठेवलेलं आहे. आणि नारळाचं ना नारळ पडलेलं होतं, तर तेच नारळ खालून गोळा करून आणलं होतं आणि वरचं चाललेलं होतं. मला पाणी प्यायचं आहे. आणि तो कसल्या गोड गप्पा चालल्या होत्या बहीण भावांच्या. आणि ना सिद्ध चाललं होतं, तिला ना ऊन लागतंय म्हणून कशी सावली करीत होती टावेलची. आणि तिला कवड्या उन्हात आणून ठेवलेलं होतं. तिला म्हणलं नको धरू, तिला लागून ते थोडंसं ऊन. आणि बघ अशा हात पाय नाचती. आणि एवढी भित्री आहे ना, डचकली मी तिला थोडीशी बोलली. आणि खोकला पण येत होता. कसली गोड दिसती माझी लाडूली. आणि यांचं चाललेलं आहे तिच्यासोबत गप्पा. तिच्या संग जर पिऊने गप्पा मारले ना, अशी होकार देता असते. आपण बोललं तर अजिबात देत नसती. मग माझं ना स्वयंपाक झालेला होता, बाकीची सर्व कामं झालेली होती ना, मग मी पटकन कपडे धुवून घ्यावा. कारण सगळ्यांच्या आंघोळ्या झाल्या होत्या. पिऊसुद्धीला आंघोळ घालून घेतली होती, कारण की रोज सकाळची शाळा असली ना, मग त्यात त्यांच्या हाताने आंघोळ करीत असतात. तर आज त्यांना सुट्टी होती, त्यामुळे मग त्यांना मी आंघोळ्या घातल्या आणि मग पटकन उरकलं शेतात जायला होईल. कपडे धुवून झाले आणि मी ना भांडी घासून आणून ठेवलेली होती, तर आता फळी लावून घेत आहे मी. नाही, माझ्या बरोबर कोणीच काहीच नाही खायचं. हा, मला कोणी ताटा दिलेलं आवडत नाही आणि माझं पोट भरत नाही. वराच्याला काय झालं गालाला? हात काढ कसं वर काढलंय. जेवण झालं आणि आता तोपर्यंत गायांना पाणी पाजायचा टाईम झालेला होता. तर ना शेतात जायचं होतं ना, मग डबं, पाण्याच्या बाटल्या सगळं काही भरून ठेवलं. आणि यांचं दोघांचं चाललं होतं टेलरमध्ये बसून जायचं आहे, पण म्हणलं आजो पप्पा यायचे, मग तुम्ही जाता. गायांना ना जेवढ्या लवकर कुटी टाकू ना तेवढ्या लवकर पाणी लागतं. त्यांचं खायचं झालं ना तर लगेच पाणी लागतं. आणि आम्हाला ना लोक विचारित असतात, तुमच्या गाय एवढ्या लवकर पाणी पितात का? 8 वाजताच काय? आणि आमच्या 11 वाजता पाणी पित नाही. आमच्या 8:30ला 9 म्हणजे 9च्या अगोदर पाणी पाजावं लागत असतं. ते पण 2-2, 3-3 बादल्या पाणी पित असतात. आणि मग संध्याकाळी ज्यावेळेस शेतातून येऊ त्यावेळेस मग पाणी दाखवत असतं. 5 वाजता कुटी टाकल्यावरती 6-6:30 वाजता मग दूध काढायचं. आणि सकाळी 7ला दूध काढत असतो आणि संध्याकाळी 7 वाजता. हे बघ किती अंडी बघ. 2, 4, 6 आहे. काढ नीट, वाटी सपाट ठेव बाई. बाई घे पिऊन पाणी, तुला नाही काही करीत ती. घे पिऊन पटपकडी मला जायला. अगो बाई सोनं नाही आहे. कशी हे झाली आता. पिऊ इकडं सरते काही पिशवी उभी राहा. किती निघले दाखव. हा चोळ तू पण. पिऊन द्या पाणी दिल ना. पाणी पिऊन दे. पाणी दाखव पिऊ. तिथे किती 2, 4, 6 ठेव. आणि तिच्याकडे गेलं पडून. पेत्रा त्याच्यात अडकून ठेव. त्याच्यात अडकून ठेव. काय करते ही? चाटी ती. टेलर खाली. चला तिकडून आल्यात का पप्पा? मग सगळं आवरलं. आता वाजले होते 9 आणि मी चाललेले आता शेतामध्ये. आणि सकाळ ना ऊन लागायला लागलेलं होतं ना, की सांगायला नको, पण काय करणार, कष्ट केल्याशिवाय पर्याय नाही आहे.
म्हणतात ना, हाताला आधी हाताला चटके मग मिळते भाकर, तसंच आहे आधी कष्ट मग त्याचं फळ. आणि त्याचबरोबर ह्या वर्षी ना कांद्याला बाजार नाही, त्यामुळे असं कांदा काटायला असं मूड नाही, पण जे काही शेतात पीक आहे ते काटून ठेवावंच लागणार आहे. आरणीमध्ये भरून ठेवायचं आहे. आणि आज सुट्टी असल्यामुळे ह्या शेतामध्ये आलेल्या होत्या. ऊन नाही तोपर्यंत मग थांबतील. तिघं पण आलेली होती टेलरमध्ये बसून. तर एवढं काढून टाकलेलं आहे, तेवढं काटायचं आहे. घमेली लगेच टेलरमध्ये टाकायची असते कांदा काटून. पर काय जेवण नाही नको. दिदे इकडे बघ वर. दिदा ए अक्का. आणि सकाळी ना पाणी आणलेलं होतं, तो एवढं ऊन आहे ना, पाणी लगेच गरम होतं. आणि आज ना लाडोबाई घरी होत्या दोघी पण ना, माझ्या त्या घरून फोन जर केला ना, त्यांना लगेच शेतामध्ये येत होत्या पाण्याच्या बाटल्या घेऊन. कारण की फ्रीजमध्ये ठेवलेल्या होत्या बर्फ करायला ना, मग पाण्यामध्ये टाकले ना मग पाणी गार राहायचं. आणि एवढं ऊन लागतं ना, असं थंड काहीतरी नुसतं नाड्याला कोरड पडत असते. त्यामुळे ना बघा अशा पाण्याच्या बाटल्या घेऊन येत्या. घर जवळ असलं ना हा एक फायदा होता असतो. मग सगळे पानं आणि मग कांदा काटून झालेलं होतं आमचं. मग आता एक पाडगं काढायचं राहिलेलं होतं, मग ते सर्वांनी मिळून काढून घेतलं. तर इथं बघा सर्व कांदा काढून झालेलं आहे. आणि आता ना काटून झालेलं होतं तर अर्धा टेलर कांद्याचं होता ना, अर्ध्या ह्याच्यात ना पात गोळा करून टाकायची होती. तिथे एवढं कांदा काढून झालेलं आहे. आणि आता ना पात भरायचं चाललेलं आहे. तर बघा ह्या दोघंजणं कसं भरून देत आहे, कारण की त्यांना ना टेलरमध्ये बसून जायचं आहे. आणि टेलरमध्ये बसून जाण्यासाठी किती आनंद आणि कशा हाताखाली ना काम करू लागत असतात. आणि संध्याकाळचं सूर्यास्त कसला भारी दिसत आहे. आणि संध्याकाळचं वातावरण छान राहतं. 5च्या नंतर ना शेतामध्ये असं भरपूर काम करावं वाटत असतं, पण दुपारी असं नको वाटतं. सकाळीच ऊन लागत असतं 10 वाजताच. आणि मग इथे घमेली गोळा करून ठेवल्यात मी एका जागेवर ठेवायला पत्र. मागच येऊन द्यायचं पाहिजे नव्हतं. तर आज ना मी बनवते मस्त असं अंड्याचं कालवण. आणि इथे लाडूबाई बघा म्हणती अंडी गरम होती, त्यामध्ये पाणी ओतलं तर पुन्हा पाणी गरम झालं, मला तसंच होईल. तिथे मी अंड्याचं कालवण बनवून घेत आहे. तर शेतातून आले होते ना, गोठ्यातली सगळं काम उरकलं आणि माझा स्वयंपाक करायला घेतलेला होता. आणि इथं लाडूबाईंना काकडी चिरीत आहे. तिला म्हणलं काकडी चीर, तर बघ कशी छान अशी काकडी चिरून घेतलेली, काकडी आणि कांदा. आणि एक कांदा चिरला, तिला म्हणलं अजून एक कांदा चीर. आणि इथे मी भाकरी बनवायला घेतलेली आहे. आणि आज मस्त चमचमीत झणझणीत अंड्याचं कालवण बनवलेलं आहे. आणि चुलीवरच्या कालवणाची चव ना ही वेगळीच असते हारावरती. आणि ना पिऊस दिलं ना दररोज संध्याकाळी आलं ना म्हणत असतात, मग चूल पेटवायची का? आम्ही पेटवितो, तुला मदत करतो, आपण ना चुलीवरती भाकरी बनवू. चुलीवरच्या भाकरी ना खायला खूप अशा आवडतात आणि कडक होतात गॅसवरच्या भाकरीपेक्षा. तिथे माझ्या भाकरी बनायचं चाललेलं आहे. आणि चुलीपुढं स्वयंपाक जर केला ना तर तिथंच आम्ही जेवायला बसत असतो. आणि नको गॅस पुसायला, नको किचन वाटा धुवून काढायला, झाडून पुसून काढायला. आणि बघा कसली भारी टम फुगलेली आहे. आणि इथे मस्त असं अंड्याचं कालवण बनवून तयार झालेले आहे. अंड्याचं कालवण, भाकरी आणि भात काय आम्ही कोणी खात नाही, त्याच्यामुळे भात काय आमचा संध्याकाळी नसतोच. आणि बघ कसलं भारी अंड्याचं कालवण बनवून तयार झालेलं आहे. रेसिपी हवी असेल तर अपलोड केलेली आहे, नक्की बघा. फुटफुट एवढी भांडी लावली माझ्या बाईनी. अख्खं फुल टाच घमेलं भरलेलं होतं शेतातलं दिवसभराचं. आत्ता संध्याकाळी जेवलेलं सगळं लावलं. का लावलं बाईने? सांग ना. मम्मा झोपायला चल.
बाई मामाशिवाय झोप येत नाही. मग संध्याकाळचं काहीतरी काम करीत राहतो माणूस ना. पण तिला झोप येते नुसतं चल चल चल. मग एवढी भांडी लावून झाल्यात. आता ना मी गॅस पुसून घेते बरं का पिऊ, आणि मग घर झाडीते आणि मग आपण पटकनी झोपू. झालं मग. अजून साबुदाणा भिजायला घालायचा आहे. आथरून टाकते मी. टाकलं आथरून, मी टाकते आथरून. बाकीची कामं करते मग मी.